नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शिल्पा. काही वर्षापूर्वी मी जपानला फिरायला गेलेले आणि तिथे 3-4 खूप चांगल्या हॉटेल्समध्ये राहिले. तिथे काही गोष्टी मी बघितल्या ॲज अ हाऊसकीपर. त्या गोष्टी मी नोटीस केल्या. त्याबद्दल मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. हे तर पहिलं आहे बेड थ्रो. हे बेडवर घातलं जातं. ह्याला बेड रनरही बोलतात. पूर्वीच्या काळी बेड थ्रो हे खूप मोठे होते. पूर्ण टॉप टू टो होते. पायापासून ते हेडबोर्डपर्यंत. पण नंतर कालांतराने त्याची साईज छोटी झाली. ती फक्त पायाला जिथे आपला फूट असतो तिथे ते घातले जाते आणि त्याचं खूप सुंदर डिझाईन्स असतात. आणि इव्हनिंग सर्व्हिसच्या वेळेस, टर्नडाऊन सर्व्हिसच्या वेळेस ते फोल्ड करून वॉर्डरोबमध्ये ठेवले जाते. तर हे आहे बेड रनर किंवा बेड थ्रो. दुसरं पिक्चर आहे ते आहे नाईट गाऊन. हे बहुतांश हॉटेलमध्ये पुरवले जातात. कलर हे हॉटेलच्या डेकॉरप्रमाणे वेगवेगळे असतात. गेस्टला स्वतःचे कपडे घालायला अनइझी होत असेल किंवा एकदम कम्फर्टेबल क्लोथिंग जर हवं असेल तर हे नाईट गाऊन किंवा ड्रेसिंग गाऊन गेस्ट लोक रूममध्ये घालू शकतात. आणि बाथरूममधून आल्यावर पटकन कपडे घातले जात नाही तर तेव्हाही हे वापरले जाते. तर आहे हे नाईट गाऊन. काही हॉटेलमध्ये हे सॅटिनचेही येतात आणि वॉर्डरोबमध्ये टांगलेले असतात किंवा हे फोल्ड केलेले असतात. दुसरं पिक्चर आपण नेक्स्ट पिक्चर बघूया. हे आहे आयन. अशी आयन मी कधीच बघितली नव्हती. ही मी जपानमध्येच बघितली. ही आयन खूप सुंदर अशा कवरमध्ये, प्लास्टिकच्या कवरमध्ये प्रोव्हाइड केली जायची आणि प्रत्येक रूममध्ये आयन आणि आयन बोर्ड असायचा आणि ही आयन अशा प्लास्टिकच्या कवरमध्ये असायची. त्यामुळे ती खूप सुंदर आणि खूप प्रेझेंटेटिव्ह पण दिसायची आणि त्यामुळे ती खूप सेफ आणि सिक्युअर राहत असावी अशा कवर्समुळे. हे परत आहे फोल्डेड गाऊन. तोच एक गाऊन आहे, पण इन फोल्डेड आहे. कधी-कधी गाऊन हे वॉर्डरोबमध्ये टांगले जातात हँगरला आणि कधी-कधी हे असे फोल्ड करून तुमच्या बेडवर ठेवले जातात. तर ते तुम्ही वापरू शकता. हे गेस्टसाठी आहे, वापरण्यासाठी. गेस्ट हे घेऊन नाही जाऊ शकत, पण हे गेस्ट हॉटेल स्टाफकडनं सांगून परचेस करू शकतात, बाय करू शकतात. हे आहे वॉर्डरोबच्या आतलं दृश्य. प्रत्येक वॉर्डरोबमध्ये काही हँगर्स प्रोव्हाइड केले जातात. त्याच्यामध्ये क्लिप हँगर्स असतात, वुडन हँगर असतात आणि एक टाय हँगरही असतं. ह्याच्यात टाय हँगर नाही, ह्याच्यात बेसिक जे लागतं वुडन हँगर आहे, क्लिप हँगर आहे आणि बाजूला एक वॉटर बॉटल स्प्रे गन तुम्हाला दिसेल, ते आयन करताना पाणी स्प्रे करण्यास. तर हे पिक्चर आहे टी कॉफी सेटअप आहे हा. इथे तुम्हाला दिसेल एक टी कॅटल आहे, एक आईस बकेट आहे, 2 कॉफी मग आहेत, 2 ग्लासेस आहेत आणि जपानमध्ये ग्रीन टी ही खूप प्रमाणात पिली जाते. तर इथे ग्रीन टी सॅशे आहेत आणि इथे एक मिनी बारचा मेन्यू असतो. ह्याच्या बरोबर खाली एक मिनी बार फ्रिज असतो. त्याच्यामध्ये काही आयटम्स असतात ते गेस्ट बाय करू शकतात, ते फ्री नसतात. बल्कि हे सगळे आयटम वरचे सगळे फ्री असतात. म्हणजे तुम्ही वापरून तिथे सोडून जायचे असतात. तुम्ही घरी घेऊन नाही जाऊ शकत. ते आयटम्स इथे लिहिलेले असतात, त्यांची प्राईस लिहिलेली असते. तर जेव्हा गेस्ट कन्झ्युम करतो तिथे तो टिक करतो. म्हणजे गेस्टला एक आयडिया येते की त्याचं बिल हे त्याला किती द्यावं लागेल मिनी बार कन्झम्पशनसाठी. तर हे आहे टी कॉफी सेटअप. हा बाथरूममधला पिक्चर आहे. हे बाथटब आहे. तर या हॉटेलमध्ये बाथटब होता, शॉवर क्युबिकल एरिया नव्हता. तर या बाथटबवर तुम्हाला दिसत असेल की व्हाईट कलरचा काही कपडा ठेवला आहे, त्याला बाथमॅट म्हणतात. त्या बाथमॅटवर त्यांनी लुफा ठेवलेला आहे आणि बाथटबचे टॅप्स आहेत. तर वरती शॉवर असणार आहे, हँड शॉवर आहे. साईडला ज्या 3 बॉटल्स तुम्हाला दिसत आहेत साईडला ज्या 3 बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये एक बाथ आहे, एक शॅम्पू आहे आणि एक कंडिशनर आहे. आणि ह्या बॉटल्स रिफिल होतात जेव्हा ते हाफपेक्षा खाली जाते, अर्ध्यापेक्षा खाली जातं, तेव्हा ते रिफिल केले जातं. रूम अटेंडंटपाशी मोठे कॅन्स असतात हे बाथ शॅम्पू आणि कंडिशनरचे. ते रूम सर्व्हिस करताना त्या बॉटल्स रिफिल करतात. तर या बॉटल्स गेस्ट घेऊन नाही जाऊ शकत. छोट्या बॉटल्स असतात, मिनिएचर बॉटल्स असतात, त्या घेऊन जाऊ शकतात. हे वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब प्रत्येक रूममध्ये असतं. रूममध्ये एंटर केल्या वॉर्डरोब असतं. वॉर्डरोबचा बेसिक पर्पज आहे कपडे हँगरला लावून ठेवू शकतात. त्याच्यामध्ये काही ड्रॉवर्स पण असतात. तर तुम्ही ड्रॉवरमध्ये कपडे, तुमचं काही सामान असेल ते तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता. पर त्याच्यात सेफही असतं. त्याच्यामध्ये तुम्ही काही तुमचे व्हॅल्युएबल गोष्टी आहेत, दागिने, पासपोर्ट, ते लॉक करून ठेवू शकतात. हे पिक्चर आहे वॉश बेसिन सेटअपचं आहे. तिथे एक वायर दिसते आहे वरती, ती एक हेअर ड्रायरची वायर आहे. खाली 2 ग्लासेस आहेत, त्याला गार्गल ग्लास म्हणतात. 2 छोटेसे टॉवल्स आहेत, त्याला फेस टॉवल म्हणतात. आणि तिथे एक छोटीशी तुम्हाला बॉटल दिसते आहे, ते आहे तुमचं हँड वॉश. अगेन ते रिफिल करता येतं. हाफपेक्षा खाली गेलं
तर ते रूम अटेंडंट रिफिल करून ठेवतात वाईल सर्व्हिसिंग युअर रूम. अगेन हे वॉश बेसिनचंच पिक्चर आहे. लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसेल की तिथे एक हेडराईट ठेवला गेलेला आहे. तिथे एक टिश्यू बॉक्स आहे, तो परत रिफिल करता येतो. तो कमी झाला, टिश्यूज कमी झाले की त्याच्यात ठेवता येतो. आणि तिथे छोटे छोटे तुम्हाला व्हाईट कलरचे सफेद रंगाचे काही दिसत आहे, ते गेस्ट अम्युनिटीज आहेत. त्याच्यामध्ये फॉर युअर किट असणार, कोंब असणार, त्याच्यात लुफा असणार, त्याच्यामध्ये शॉवर कॅप असणार, त्याच्यामध्ये डिस्पोजेबल बॅग्सही असणार. आणि त्या बॉटल्स आहेत ते फेस ऑइल आहे, फेस वॉश आहे, फेस क्रीम आहे, अशा छोट्या छोट्या बॉटल्स ठेवल्या जातात. हे दृश्य आहे हे बेडसाईड टेबलचं आहे. तिथे फोन आहे आणि तिथे काही इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत. हॉटेलच्या माहिती आहे की रिसेप्शनला डायल करायचं असेल तर हा नंबर दाबा, रेस्टॉरंटसाठी हा नंबर दाबा. तिथे एक बेडसाईड टेबलला दिसेल तुम्हाला एक घड्याळी आहे. मी बहुतेक हॉटेलमध्ये बघितले जेव्हा जॅपनीज गेस्ट स्टे करतो त्यांना टॉर्च, घड्याळ आणि एक नाईट गाऊन हा कंपल्सरी लागतो. नोटपॅड आहे आणि हॉटेलचा एक पेन आहे गेस्टसाठी. दुसऱ्या पिक्चरमध्ये दिसेल हे वॉर्डरोबच्या आतमधलं दृश्य आहे. वरती हँगर्स असतात आणि खालची जी मोकळी जागा असते तिथे त्यांनी एक लगेज स्टँड ठेवला आहे. जेव्हा गेस्टचं लगेज जास्त असतं किंवा हॉटेल खूप छोट्या साईजचं हॉटेल असतं तेव्हा लगेज स्टँड ठेवलं जातं. ते तुम्ही ओपन करून तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे लगेज, मोठ्या मोठ्या बॅग्स ठेवू शकतात. आणि खाली स्लीपर्स आहेत. तर 2 स्लीपर्स दिल्या गेलेल्या आहेत. डबल ऑक्युपन्सी असेल किंवा सिंगल ऑक्युपन्सी असेल, 2 स्लीपर्स ह्या दिल्या जातात. आणि त्या स्लीपर्सला एक टाय केलेला आहे, म्हणजे त्या फ्रेश स्लीपर्स आहेत. हे मिनी बार सेटअपमधलाच एक पिक्चर आहे. इथे खाली आहे ती आईस बकेट आहे आणि त्याच्यावर एक टॉंग पण आहे. टॉंग म्हणजे आईस असतं, ते तुम्ही घेऊ शकता आईस बकेटमधनं. आणि वरती ग्लासेस आहेत, तिथे त्याच्यातनं तुम्ही ड्रिंक्स पण घेऊ शकता किंवा ड्रिंकिंग वॉटर ग्लासेस म्हणूनही त्याचा वापर करू शकता. नॉर्मली 4 ग्लासेस असतात. 2 छोटे ग्लास असतात ते ड्रिंकसाठी आणि थोडे मोठे असतात ते ड्रिंकिंग वॉटर ग्लास. हे जे पिक्चर आहे ते वॉश बेसिनच्या बाजूचं आहे. ह्याच्यामध्ये ह्या 4 बॉटल्स दिसत आहेत. तर प्रत्येक हॉटेलमध्ये 4 कंपल्सरी असतील असं काही नाही आहे. काही हॉटेल नाही ठेवत, फक्त मॉइश्चरायझर ठेवतं. तर इथे हे फेस ऑइल आहे, फेस वॉश आहे, हँड क्रीम आहे आणि एक मॉइश्चरायझर आहे. तर ते हॉटेल टू हॉटेल डिपेंड आहे, हे कंपल्सरी नसतं. कधी कधी लक्झरी रूममध्ये असतं, स्वीट रूममध्ये हे असतं. हे मिनी बार फ्रीजच्या आतलं दृश्य आहे. हा फ्रीज सध्या एम्प्टी आहे, पण हॉटेल्समध्ये हा फ्रीज मिनिएचर अल्कोहोलिक बॉटल्सनी किंवा नॉन अल्कोहोलिक बॉटल्सने भरला जातो. त्याच्यामध्ये मिनिएचर्स बॉटल्स असतात, वोडका असतो, विस्की असते. आणि नॉन अल्कोहोलिक म्हणलं तर तुमचे फ्रीझी ड्रिंक्स असतात, कोक्स असतं, पेप्सी असतं, हे सगळं असतं. पण हे चार्जेबल असतं, ह्याचं तुम्हाला वाईल चेकिंग आउट पे करायचं असतं. अगेन हे आईस बकेटचं पिक्चर आहे. वरती टॉंग आहे, ह्याच्यामध्ये आईस सर्व केला जातो. इव्हनिंग सर्व्हिसमध्ये आईस सर्व केला जातो किंवा ऑन रिक्वेस्टही तुम्ही आईस हाऊसकीपिंगमधनं मागवू शकता. हे टी केटल सेटअप आहे. टी केटल मेकर आहे, म्हणजे एक टी केटल आहे. त्याच्यामध्ये फक्त पाणी गरम करायचं असतं, दूध वगैरे गरम करायचं नसतं. टी कॉफी सॅशे आहे, जपान आहे, तर ग्रीन टी ही मस्ट आहे. 2 टी कप आहे, 2 सॉसर आहेत, एक छोटासा स्पून आहे साखर ढवळायला, आणि शुगर, क्रीमर, कॉफी हे सगळ्यांचे सॅशे तिथे बाजूला तुम्हाला दिसतील. जेव्हा सर्व्हिस केली जाते, हाऊसकीपिंग जेव्हा सकाळी मॉर्निंग सर्व्हिस देतं तेव्हा टी कप हे ते स्वच्छ धुवून ठेवतात वापरले असतील तर. आणि जे सप्लाईज आहेत शुगर, कॉफी, टी, ग्रीन टी, हे ते रिप्लेनिश करतात, नवीन परत त्याच्यामध्ये काही ॲड करतात त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे. काही हॉटेल 4 ठेवतं, काही हॉटेल 2 ठेवतं. नॉर्मली स्टँडर्ड हे 4 आहे. हे डिह्युमिडिफायर आहे. हे प्रत्येक रूममध्ये असेलच असं नाही, पण बहुतेक हॉटेलमध्ये ऑन डिमांड हे डिह्युमिडिफायर प्रोव्हाइड केलं जातं. ह्याचं काम आहे की रूममधली जी आर्द्रता असते, ह्युमिडिटी असते, ते मशीन खेचतं. ओके, तर ते जिथे जिथे गॅसला गरज असेल टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे वापरलं जातं. कॉरिडॉरमध्ये वापरलं जातं, बंद रूममध्ये वापरलं जातं. तर ते आजकाल मस्ट हॅव आहे, बट ऑन डिमांडही आहे. आणि हे पिक्चर आहे आयन आणि आयनिंग बोर्डचं. हे ओपन केलेलं आयन बोर्ड आहे. हे आयन बोर्डचं कवर आहे. ह्या कवर सकट आयन बोर्ड येत नाही. जेव्हा तुम्ही विकत घेता तेव्हा त्याच्यावरती एक सिल्वर कलरचं कवर असतं. हे हाऊसकीपिंग टीम स्वतः आयन बोर्डचं कवर शिवते आपल्या डिस्कार्ड लिनेनमधनं. आणि हे ओपन केलेलं आहे. आणि ही आयन आहे. आयन नॉर्मली ही स्टीम आयन दिली जाते. तर हे अशा प्रकारे असतं. या आयन बोर्डच्या कवरवर
त्यांनी काही सिम्बॉल्स देऊन ठेवलेले आहेत. तर हे सिम्बॉल्समध्ये लिहिले आहे की हँगरला लावा, किंवा हॉट आयर्न कशी आहे, कोल्ड आयर्न कशी आहे, किंवा लॉन्ड्री सर्व्हिसेसबद्दल थोडीशी माहिती दिली आहे. तर सिम्बॉल्सने ते तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा पार्ट 2 आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. आता आपण इथेच थांबूया. नमस्ते.